का म्हणता पोट्यो, मी आलो होतो आज गाडीची सर्व्हिसिंग करायला. गाडीचं गेलं होतं चेन सॉकेट. तर टिनू म्हणते चाल. तर घ्या बा टिनू. आणली गाडी, लावली, यानं केली वॉशिंग. टपरं टुपरं धुतो म्हणे, शॅम्पूनं वॉशिंग करतो म्हणे आणि मग लावतो म्हणे भाऊ गॅरेजमध्ये गाडी. वॉशिंग केली आणि लावली मग यानं गाडी गॅरेजमध्ये. ह्या म्हणे पहिले ऑइल टाकून देतो आणि चेन सॉकेट टाकून देतो म्हणे. म्हणलं टाक, तोपर्यंत येतो म्हणलं मी पालोऱ्यातून. पालोऱ्याच्या आश्रमात गेलो तर सर्वात पहिले भेटले इथं मला भिलकर काकाजी, हे वॉकीचे मार्गदर्शक. मग गेलो यायले भेटून समोर गेलो तर भेटला ना कृष्णा भाऊ. त्याला सांगितलं म्हणलं गाडी लावली आहे म्हणलं तिथं सर्व्हिसिंगले, म्हणून वेळ झाला म्हटलं. पाणी वाणी पेलो आणि आश्रमात चालू होते भजनं, म्हणून लोक बसले होते झाडाखाली. झाडाखाली गेलो तर इथं बसले होते वाकीचे आणि इसापूरचे मार्गदर्शक राधेश्यामजी चव्हाण आणि काही सेवकं. याच्यापाशी चालू होती 15 मिनटं चर्चा. तर चर्चेत का विषय होता मी तुम्हाला सांगतो 2 मिनटात. तर चर्चेतले लोक म्हणे ह्या इमारतीचं बांधकाम बाबाच्या काळात झालं म्हणे. ह्या इमारतीचं बांधकाम केवळ पैशानंच नाही तर लोकांच्या श्रमदानातून उभं झालं आहे म्हणे. गावोगावून लोकांना इटा माती जोडून हे इमारत उभी केली आहे म्हणे. अशा प्रकारे इथं चर्चेत विषय चालले. आणि मग थोड्या वेळानं आला काळाच्या पेलो आणि मी म्हणलं चाल आता गाडी सर्व्हिसिंगला टाकली आहे तर निघलो मग पुन्हा पार्सुनीसाठी निघलो. आलो मग गॅरेजमध्ये आलो तर याले म्हटलं अबे का झालंच नाही का अजून. तर या म्हणते करूनच राहिलो. 1 लिटर ऑइल टाकलं होतं आणि इथून निघलं एवढंसं. इंजननं लई ऑइल खाऊन टाकलं. त्यानं टाकलं, चैन गिन खोलली. त्याला म्हणलं पुरी टाईट राहिली पाहिजे चैन. यानं लावलं मग चैन सॉकेट लावलं, ब्रेक कसले. या म्हणे चक्क्याचं बेरिंग गेलं. तर चक्क्याचं बेरिंग टाकलं यानं. टाकून दे म्हणलं जे गेलं ते. यानं टाकलं बेरिंग. या टाकून राहिलं चैन सॉकेट. टायमिंग चेन गेली म्हणे. तर म्हणलं टाक, जे गेलं ते टाक. टायमिंग चेन पण टाकली. गेलो मग पुन्हा कृष्णाजीकडे. कृष्णाजी म्हणते इथं भजनाचा कार्यक्रम चालू आहे म्हणते. तर त्याला काही कृष्णाजीने इथं चिठ्ठी लिहिली, त्याला पैसे दिले भजनवाल्याले आणि गेलो मग वनभोजनाचा कार्यक्रम सुरू झाला आहे म्हणे. आश्रम इथं भजनाचा कार्यक्रम सुरू होता. वनभोजनाकडे घेतलं हातात जेवण घेतलं. तर इथं भेटले ना मार्गदर्शक. जेवण होताच हे आहे राजूजी केने मार्गदर्शक. याच्यासोबत 2-4 मिनटं बोललो. याच्यासोबत बोलता भेटला मग आपला एक सोबती. तो म्हणते माझ्याकडे काही लक्षच नाही. मग गेलो भाऊ त्याच्याकडे भेटाले. त्याला भेट भलाई दिली. त्याला म्हणलं जेवण झालं का. तो म्हणे झालं म्हणे. याच्यासोबत भेटलो आणि मग म्हणलं आता चाल गाडी सर्व्हिसिंगला टाकली आहे म्हणलं निघतो. पुन्हा निघलो पार्सुनीसाठी. तिकडून आलो तर यायला म्हटलं अबे अजून झालीच नाही का. तर या म्हणते झालं म्हणते, चैन कवर की लावलं म्हणते. आता करतो म्हणते पटापट म्हणते. मग काय त्यानं पटापट हे गाडीचं गेअर टाकते हे बी केलं होतं. गेअरचं फुटवर पण गेलं होतं. गेअरचं फुटवर टाकला म्हणे. मग आलं त्याने इंडिकेटरकडे. त्याला म्हणलं इंडिकेटर टाक. एकानं लावलं सीट कवर, या भाऊन लावलं होतं इकडे सीट कवर. त्याला म्हणलं घे पटापट लाव, जायचं आहे म्हणलं. यानं तोडताड केले पुराणे इंडिकेटर. तोडू नको रे म्हणलं. यानं तोडताड केले इंडिकेटर लावले नवीन आणि मग त्यानं केले चालू. या भाऊनं आणली मग तिकडून सीट. यानं केली सीट पॅक. याला म्हणलं पाहू दे एक वेळा. यानं पुन्हा केली यानं सीट पॅक. झाली भाऊ म्हणे आता टकाटक. सीट कवर की लावलं, कवर लावले त्यानं आणि मग आलो इकडं फायनल पॉलिश मारून घेतो म्हणे. यानं मारलं पूर्ण फायनल पॉलिश. मग आलो ना भाऊ शेवटी बिलाकड. यानं काढलं मग बिल. बिल दाखवतो तुम्हाला किती निघलं तर. दाखव रे भाऊ पटकन. हे निघलं बिल फायनल. शेवट 1 कप चहा पिलो. चहा पिऊन चुत्या बनलो आणि मग निघलो रे भाऊ घराकडे.